जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार विकास निधीमधून रक्कम 39 लाख रुपये खर्च करून वाशी विभागातील जुहू चौपाटी व सेक्टर 15A टाइप अपार्टमेंट असोसिएशन परिसरामधील तब्बल 23 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उद्घाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते झाले। तसेच आमदार मंदा म्हात्रे यांच्या मार्फत नवी मुंबईमध्ये होत असलेल्या विविध विकास कामांचा धूमधडाका पाहून बेलापूर मतदारसंघामध्ये सलग तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल वाशी विभागातील रहिवासी यांनी आमदार मंदा म्हात्रे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की संपूर्ण नवी मुंबई शहर देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत येण्यासाठी नवी मुंबईमध्ये माझ्या आमदार निधीमधून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। तसेच रहदारीच्या मुख्य चौकांमध्ये देखील कॅमेरे लावले आहेत। आपण पाहूया त्या नेमकं काय म्हणाल्यात। आज जागतिक महिला दिवसाच्या सर्वप्रथम सर्व महिलांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते। आणि आज आपण बघितलं महिलांचं सुरक्षितता हे दिवसेंदिवस आपण पाहता टीव्ही मध्ये बातम्यांमध्ये की कुठे कुठे अत्याचार अन्याय होतो। आज आपण ही वाशी शिशोर हे आपलं वाशीचं हृदय आहे नवी मुंबईचं। आता मी येताना पाहिलं लाईट पण कमी आहे। जर आपण कॅमेरा लावतो तो लाईट पाहिजे, नाहीतर चोर जाणार आणि फुटेज मिळणार नाही। तर महिलांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण आज हे सीसीटीव्ही कॅमेरे जवळजवळ नवी मुंबईत बेलापूर मतदारसंघात बसवले आहेत। पण जिथे कमी तिथे आपण परत बसवत आहोत जेणेकरून महिलांचं संरक्षण होईल, त्यासाठी हे काम आम्ही करत आहोत। आता इथे बसवले आहेत आणि आता आम्ही सेक्टर 15A मध्ये चाललोय। ए टाइप मध्ये राजू शिंदे जी तिथे नगरसेवक होते तिथे आपण आता पुढचं उद्घाटन करत आहोत। तर जिथे जिथे लोकांना गरज लागेल तिथे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे पुरवले जातील। फंड उपलब्ध करून दिला, जवळजवळ 4 ते 5 कोटीचे आपण कॅमेरे लावलेले आहेत। जिथे वाशीमध्ये 50 सेक्टर 17ला 50 लाखाचे, तुर्ब्यामध्ये 50 लाखाचे, दुसरीकडे 50 लाखाचे, पुढे जुहूनगरला 25 लाखाचे, प्रत्येकीकडे आपण असे उपलब्ध करून दिले 4 ते 5 कोटीचे। आणि यावर्षी तर 5 वर्षात जिथे राहिले असतील, जिथे जिथे मागणी येईल तिथे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावणार। सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं अस्तित्व निर्माण करा। कुबड्या घेऊन राजकारण केलं तर कुबडी काढली तर बाई पडते। स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि स्वतःची संघटना बनवून लोक तुमच्याकडे आले पाहिजेत, तुमच्याकडनं त्यांनी कामं करून घेतली पाहिजे। अशा पद्धतीने काम केलं, जिद्द मेहनत लावून, तर निश्चित महिला पुढे आल्याशिवाय राहणार नाही। 21व्या शतकातल्या महिला आहेत, आपण माझ्याकडे पाहिलेलंच आहे। मी कशा संघर्षातून इथपर्यंत आले टिकले, तसंच त्यांनी सुद्धा माझ्याकडे बघून पुढचं काम शिकावं आणि लोकांची समाजाची सेवा करावी। आवाज स्टुडिओसाठी पुरुषोत्तम कनोजियासह पंकज वेनवंशी रिपोर्ट, नवी मुंबई।